महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. खंडणीमध्ये अडथळा आणल्यानं संतोष देशमुखांची हत्या. वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड. कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेनं हत्या केल्याची आरोपपत्रात माहिती. वाल्मिक कराड प्रकरणानंतर अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. तर सोमवारपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर पेटून उठण्याचा दमानी यांचा इशारा. माणिकराव कोकाटेंवरती शिक्षेची टांगती तलवार कायम. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला. हरकत याचिका दाखल केलेल्यांना 5 मार्चपर्यंतची मुदत. देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. तानाजी सावंतांच्या काळातील आरोग्य विभागातल्या 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. राजकारण तापलं. प्रशांत कोरटकरच्या पत्नीची नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्थानकात तक्रार. कुटुंबियांना धमकी येत असल्याचा पल्लवी कोरटकर यांचा आरोप. प्रशांत कोरटकर मर्सिडीज गाडीतनं फरार. पोलीस मागावर असल्याचं समजताच विमानाचं तिकीट केलं रद्द. सूत्रांची माहिती. पुणे महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती. नवा वाद होण्याची शक्यता. कायद्यासमोर सगळेच सारखे, कुणी व्हीआयपी नाही. राहुल गांधींना कोर्टासमोर हजर व्हावंच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी नाशिक कोर्टानं सुनावलं. नामदेव ढसाळांच्या पत्नी सेन्सॉर बोर्डाविरोधात आक्रमक. अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करावं. मलिका अमरशेख यांची सरकारकडे मागणी. नाशिकमधल्या कॅफेवर भाजप आमदार देवयानी फरांदेंचा पोलिसांसह छापा. कॅफेमध्ये अनेक तरुण तरुणी अश्लील चाळे करताना त्यांना ताब्यात घेतलं. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात मीडिया समोरच खडाजंगी. व्हिडिओमुळे नव्या वादाला फोडणी. If you didn't have our military equipment, this war would have been over in 2 weeks. Okay?